नाटकाचं नेहमीच सहकार्य पाठिंबा नाट्य चळवळीला सक्रिय मिळत आलेला आहे व याही पुढे निश्चितपणे कायम राहील असा विश्वास आपल्या सगळ्यांच्या मनात आहे। बहुमान आहे, कारण ठाणे हे सांस्कृतिक वारसा जपणारं शहर आहे आणि म्हणूनच या ठिकाणी जेव्हा हे संमेलन होणार आहे असं ठरल्यानंतर मला वाटतं आम्ही मोहन जोशी साहेब होते, लता नार्वेकर मॅडम होत्या, खासदार होते आणि प्रताप सरनाईक होते। आम्ही उद्धव साहेबांची भेट घेतल्यानंतर उद्धव साहेबांनी देखील सांगितलं तुम्ही यशस्वी या ठिकाणी नाट्य संमेलन तुमचं होईल आणि निश्चितपणे मी देखील त्या कार्यक्रमाला येईल। मुख्यमंत्री महोदयांनी देखील त्याला अतिशय संपूर्णपणे पाठिंबा दिला, सहकार्य। अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन ठाणेकरांनी यशस्वी केल्याबद्दल त्यांना मनापासून धन्यवाद देतो। आणि जरी सर्वांनी मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली असली, माझ्याकडे कोणतीही मागणी केली नसली तरी सुद्धा एक नाट्यप्रेमी म्हणून मी नाट्य परिषदेच्या अध्यक्षांना मोहन जोशींना एक विनंती करतोय की तुम्हा सर्वांच्या पुण्याईनं, शिवसेना प्रमुख बाळासाहेबांच्या आशीर्वादानं आणि माननीय पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांच्या सहकार्यानं देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारमध्ये शिवसेनेला एकमेव मंत्रिपद मिळालं, ते भाग्य आनंद गीतेंना लाभलंय। आनंद गीते केंद्रामध्ये अवजड उद्योग मंत्री आहे आणि त्याबरोबर सार्वजनिक उपक्रम असा विभाग माझ्याकडे आहे। देशामध्ये 292 सार्वजनिक उपक्रम आहेत ज्यांचा कोट्यावधी रुपयांची उलाढाल होते। दरवर्षी जवळजवळ 2 लाख कोटी रुपये सरप्लस या माझ्या उद्योग जगताकडे आहेत। या उद्योग जगताकडे 2% CSR करता खर्च करण्याची सक्ती केली जाते आणि ते कार्यक्रम तर खूप होऊ शकतात, पण त्या कार्यक्रमांना रसिकांची तेवढीच दाद मिळाली पाहिजे। सकाळी 5:30 वाजता 6 वाजता 5-5 हजार लोक हे जमा होतात आणि त्या ठिकाणी अशा सगळ्या कलाकृतींचा आस्वाद घेतात। यापेक्षा उत्तम पावती ही नाट्य संमेलनाला दुसरी कुठलीच असू शकत नाही। आपण आयोजन किती भव्य करतो हे महत्त्वाचं नसतं, त्या आयोजनात किती लोक सहभागी होतात हे महत्त्वाचं असतं। आणि मला असं वाटतं की शेवटी कुठल्याही रंगकर्मीला, नाट्य कलावंताला किती चांगला मंच मिळाला यापेक्षा किती अधिक लोकांनी माझं नाटक पाहिलं हे अधिक महत्त्वाचं असतं। आणि ती खऱ्या अर्थानं पावती ही ठाणेकरांनी मोठ्या प्रमाणात या निमित्ताने दिली आहे। आणि म्हणून आपण एक अपेक्षा व्यक्त केली की मासुंदा जो तलाव आहे त्या ठिकाणी खूप सुंदर अशा प्रकारे सकाळी आपण ती आयोजन करू शकला आणि म्हणून या ठिकाणी एक एम्फी थिएटर झालं पाहिजे। त्यांनी तातडीने त्याचा प्रस्ताव सादर करावा आणि जरूर राज्य सरकार त्यामध्ये पूर्ण मदत करेल आणि आपण या ठिकाणी एक एम्फी थिएटर हे तयार करू आणि त्या माध्यमातून अशा प्रकारचे अधिकाधिक कार्यक्रम हे होत राहिले पाहिजेत असा प्रयत्न आपण निश्चितपणे करू। मोहनजींनी अतिशय मग त्या कलावंतांना घरं देण्याच्या संदर्भातले असतील किंवा करंजीकरांनी या ठिकाणी सांगितलं की एक कशा प्रकारची नाट्यगृह ही तालुक्याच्या स्तरावर झाली पाहिजे याचं मॉडेल आम्हाला तुम्ही तयार करू द्या आणि त्या माध्यमातून या सगळ्या गोष्टी आपण करा। अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या बाबी या ठिकाणी आल्या, पण मोहनजी माझ्या एक गोष्ट लक्षात आली की तुमची आणि आमची भेट ही नाट्य संमेलनाच्या समारोपालाच होते, मधल्या वर्षभरात होतच नाही। त्याच्यामुळे मागच्या नाट्य संमेलनात काय बोललो ते या नाट्य संमेलनात आठवतच नाही। आणि राजकीय माणसाची स्मृती ही किती पक्की असते याचा पूर्ण अनुभव तुम्हाला आहे। मगाशी आमचे रमेश देव साहेब सांगत होते की एका स्टेजवर त्यांना सगळ्यांनी मिळून अनेक आश्वासनं दिली आणि त्यानंतर ते मंत्रालयात गेलं, प्रत्येकाने त्यांना सांगितलं तुमच्याकरता नाही तर कोणाकरता करायचं आणि कोणाच करता काही झालं नाही असं ते मगाशी सांगत होते। आणि म्हणून मला असं वाटतं की या सगळ्या गोष्टी आपण ज्या मागण्या केल्या ते योग्य आहे, पण या सगळ्या मागण्या जर आपल्याला निश्चितपणे प्रत्यक्षात उतरवायच्या असतील तर मी आपल्याला विनंती करतो की आपण एक या संदर्भातली बैठक घेऊ। मी सांस्कृतिक कार्यमंत्र्यांना बोलवतो, आपल्या पालकमंत्र्यांना बोलवतो, हे जे आमचे नाट्य क्षेत्रात काम करणारे सगळी मंडळी आहे म्हणजे विचारे जे असतील किंवा आमचे संजय केळकर तर स्वतः कलावंतच आहेत, त्यांनी आता याही संमेलनामध्ये चांगलं नाटकाचं
पुस्तक रूप पहिल्यांदाच अशा अनोख्या पद्धतीनं आपल्या सगळ्यांच्या भेटीला येते.